हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे दसरा स्पेशल व्लॉग आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. सो लेट मी टेल यू, आजचा दिवस माहीत नाही किती हडबडीत जाणार आहे आणि मी किती व्लॉग करू शकेल. बट हिअर इज अ थिंग, आय एम गोइंग टू ट्राय माय बेस्ट टू कवर एव्हरीथिंग. आता सकाळी आम्ही उठलो आहे, ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आहे, आंघोळ झाली आहे आणि घरातली बरीच थोडीफार जी कामं असतात, झाडू पुसणं आणि ते सगळं झालेलं आहे. बाई येऊन गेली, आता राहिली फक्त देवपूजा. तो आय एम वेटिंग फॉर नील टू कम बिकॉज तो गेला बाहेर सगळं सामान वगैरे आणायला, काही भाजी, फ्लावर्स वगैरे, प्रसाद, ह्या सगळ्या गोष्टी आणायला. आणि त्याच्यानंतर मला प्रिपेअर करायचं आहे नैवेद्य. सो नैवेद्याला ॲक्च्युली नील तर काय ऑइली फ्राईड लाईक पुरी किंवा पुरणपोळी करायचं म्हटलं तर तो काय खात नाही. सो मी सिम्पल आपलं नॉर्मल जे जमेल मी तेच करणार आहे. पण मी काय करणार आहे, आय लेट यू नो, आय शो यू की नैवेद्यासाठी मी काय प्रिपेअर करते आहे. इट्स गोइंग टू बी व्हेरी सिम्पल, कारण आम्ही दोघंच आहोत आणि दोघांचा डाएट असतो, बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही फॉलो करतो. आणि जर फॅमिली असली तर मग वी गो ऑल इन. म्हणजे मी तरी विचार नाही करत, कारण 4 लोक जास्त असली की त्या सणासुदीला खूप छान वाटतं सेलिब्रेशन करायला आणि जास्त काय म्हणतात नैवेद्याचे प्रकार बनवायला. पण दोघंच असलो की असं वाटतं की यार, आणि आमची दोघांची माइंडसेट तशी आहे की हे फ्राईड नको, ते फ्राईड नको. सो इट हॅपन्स राईट. आणि बघू काय करू शकते मी नैवेद्यासाठी. ॲज ऑफ नाव मला देवाची भांडी वगैरे क्लीन करायची आहेत, पूजा करायची आहे. सो कम अलॉंग विथ मी. तो मी आता पितांबरीने मस्तपैकी चकाचक भांडी घासून घेतलेली आहे देवांची. आणि इथे मला काहीतरी गोष्ट शेअर करायची आहे म्हणून मी हा मोमेंट घेतली आहे. सो बेसिकली ना, आपल्यामध्ये जे काय गुण येतात ते आपल्या पेरेंट्सकडनं येतात मेजॉरिटी. आणि लहानपणी मला आठवतं की माझी मम्मी इतक्या मनोभावनेने, इतक्या छान प्रकारे ती देवाची पूजा करायची, भांडी घासणं, आणि जे काही छोटंसं मंदिर आहे त्याला छान सजवणं. पप्पा मस्त फुलं वगैरे आणून यायची, एकदम भारी, की तिला जशी हवी तशी पूजा ती करू शकेल असं. आणि लहान असताना तेव्हापासून मला तिच्याकडे बघून इन्स्पिरेशन भेटलं की वाव यार, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा यू फाइंड युअर मेंटल पीस, जर तुम्हाला ती गोष्ट खरंच करायला आवडत असेल. आणि खूप ऑब्झर्व करायची मम्मीला की कशी पूजा मांडतीये, कसं भांडी घासतीये, कसं आवरावरी करतीये. आणि लिटरली म्हणजे देवाऱ्यामध्ये भरपूर देव असतात, छोटे छोटे तांब्याचे, पितळाचे मूर्ती जे काय असतात आपले. सो ते पण बरोबर लाईनीने कुठलं देव कुठे काय कसं. आय यूज टू गेट कन्फ्युज की हा इकडे ठेवलं तिकडे ठेवलं एकच गोष्ट. आय वॉज सो लाईक किड स्मॉल ॲट दॅट टाइम. तर मला असं जाणून नाही आलं की ह्याच्यामध्ये काय ब्युटी आहे, ह्याचं महत्त्व काय असतं. पूजा करायची लहान पोरं काय करतंय. बट मी एवढ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि शिकले मम्मीकडनं की ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्या परंपरा आहे, जे देवपूजा वगैरे करणं, त्याच्या पाठीमागचं काय रिझन असतं. तर बऱ्याच गोष्टी तिला माहिती आहे, तिला नॉलेज ह्याच्यामधलं भरपूर आहे. आणि शी ऑलवेज शेअर्स विथ मी का कसं वगैरे वगैरे. आणि मला हे क्रेडिट मम्मीला आणि पप्पांनाच द्यायचं आहे बिकॉज दे वर सो मच इन टू इट स्पिरिच्युअली. नॉट ओनली की फक्त देव भक्ती करणं, बट समवेअर डीप डाऊन इन देअर हार्ट दे आर लाईक सो नाईस. अँड आय जस्ट लव्ह देअर नेचर. दे आर व्हेरी गिव्हिंग. खूप असं मनोभावनाने असं देणारी लोक आहेत, खूप असं प्रेम देतात. जे काय त्यांच्याकडे असेल ते सगळं देऊन टाकतात. सो येस, बोलता बोलता आता माझी भांडी पण व्हायला आलेली आहे. लेट्स गो अँड क्विकली डू देवपूजा. आय गेस नील पण आहे. बेबी, Oh guys, what's up? How's it going? I've got a pool. आणि हे आहेत आपले, ही आहेत सोन्याची पानं. वेल डन. संसाराला लागलोय आम्ही. मला आता अजून काय
केलेलं आहे. बाय द वे स्वीट साठी आज बाप्पासाठी व्हेरी प्रसाद म्हणून हे आणलेलं आहे. छोटासा प्रसाद. हेल्दी. एक्झॅक्टली. ते पण शुगर फ्रीज आहेत. ही डेट्सची बर्फी आहे मिक्स्ड विथ नट्स अँड सम सीड्स. येस. राईट. आल्मंड आहे, डेट्स आहे, पंपकिन सीड्स आहे, खसखस आहे. सुपर हेल्दी. झिरो शुगर. सुपर हेल्दी. वाव. हा दोघांना हे जे आयटम आहे खूप आवडतं. आणि फुलं तर एवढी छान भेटते. फुलं खूप सुंदर आणली आहेत. मलाही आवडली. मस्त वाटतात फ्रेश एकदम. येस. सो गाईज मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला तुमच्या पेरेंट्सकडनं अशी कुठली गोष्ट आलेली आहे जे तुम्ही थँकफुल आहात त्याच्यासाठी. ही आहेत आजची सगळी फुलं. वाव. है ना? मस्त. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही जर आनंद घ्यायला शिकला तुमची लाईफ सॉर्टेड आहे. चक्राचा पूजा करून घेतो. रेडी? चलो गाईस आम्ही घेतो आता पूजा करून. मित्रांनो, माझं असं म्हणणं होतं की बायको असावी तर अशी नाहीतर नसावी. मी थोडंसं एका कॉलवरती गेलो आणि तिने त्या वेळामध्ये सगळी पूजा वगैरे तयारी करून टाकली आहे. आणि आता दारामध्ये रांगोळी काढते. छोटीशी रांगोळी काढते. तुला माहिती आहे मला सगळ्यात जास्त आहे ना आपण जे फेस्टिवलच्या दिवशी करतो ना मला हे सगळ्यात जास्त आवडतं. हो ना. सेम. त्या रांगोळीपेक्षा फ्लावर्सची रांगोळी. राईट राईट. आणि दुसरी वाली तर काढता येत पण नाही. एक्झॅक्टली. म्हणजे लुक्स मोर कलरफुल लाईव्हली असं वाटतं फेस्टिवल आहे म्हणून. राईट. आणि तो फुलं खूप छान आहे. हो. मस्त आहे. सो गाईज बाहेरचा नजारा घेत घेत आज आहे दसरा त्यामुळे आज सुट्टी आहे. आय एम एन्जॉईंग माय टाईम. नजारा बघत बघत मी पितोय स्मूदी कारण की नेहाला लंच बनवायला थोडासा आज लेट होणार आहे. आय थॉट लाईक मील मी का स्किप करू तर स्मूदी प्रेप केली मी. स्मूदी पितोय मी. तुम्हाला दाखवतो मी नेहा काय करते आता. माझी पूजा पाहते मी ओव्हरऑल कशी छोटीशी एक सजावट केलेली आहे बट थोडंसं छान दिसतं है ना. बेबी काय करतेस तू आज जेवायला? जेवायला मी करते आता बटाट्याची भाजी, पिवळ्या बटाट्याची भाजी, विच इज आवर फेवरेट. दाल तडका, राईस, कोशिंबीर करते. आणि तू म्हणत असेल तर मग थोड्याशा पुऱ्या पण घालते. करू? पुऱ्या नको, भाकरी. आय टोल्ड यू गाईस. सी अननेसेसरी कशाला बॉडीमध्ये ऑइल टाकायचं एवढं. मला माहिती होतं. मनापासून जर इच्छा असतील तर मग पुऱ्या पण केल्या. आपण सणासुदीलाच खातो आणि अवघे 2 किंवा 3 मॅक्स टू मॅक्स. राईट. आज थोडंसं स्वीट पण आहे. स्वीट आहे. भाकरी ठीक आहे ना. तू बटाट्याची भाजी करते दॅट इज वन ऑफ माय फेवरेट. नैवेद्याला कसं पुरी भाजी, श्रीखंड, आम्रखंड, मस्त आमरस असं भारी वाटतं. भाकरी कोण ठेवतं म्हणून तुझी विचारते. इच्छा असेल करायची तर कर. मी 1-2 खाईन मी. ओके. तुला नैवेद्य दाखवायचं असेल देवाला आणि तुझी मनापासून इच्छा आहे तर मग मी 1-2 नक्कीच खाईन. कुठल्याही प्रकारची कंप्लेंट न करता मी मनापासून मी 2 पुऱ्या खाईन. हा एक नील मध्ये ना सगळ्यात बेस्ट गुण आहे. त्याला काही द्या तो खातो. काही त्याचे चोचले नाहीयेत, काही मशकत नाही होत मला त्याला कुठली गोष्ट हे करायला. हा फक्त तो ना लहानपणापासून दही खात नाही आणि आता तेही खायला लागलाय. वांग खात नव्हता तेही खायला लागलाय. कारलं खात नव्हता तेही खायला लागलाय. ते का बायकोची जादूगिरी. ठीक आहे. चलो गाईस आता मी रेडी होऊन तुम्हाला पुन्हा भेटतो. ठीक आहे. सो गाईज नैवेद्य रेडी आहे. पूजा पण मगाशीच झाली होती आणि नैवेद्यामध्ये मी केली आहे भाकरी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, डाळ तडका, थोडेसे पापड जे आहेत ते मी तळलेत आणि मस्तपैकी साजूक तूप जे आता विरघळलं आहे आणि छानपैकी राईस आणि हे स्वीट आहे. सो चला जेवायला. लेट्स टेक द फर्स्ट बाईट. हे भाजी इतकी सिंपल आहे, कशीही करा अप्रतिम होते. आज आमचं सगळं फेवरेट जेवण आहे. सिम्पल, सोबर, येट सो टेस्टी अँड सो फुलफिलिंग. म्हणजे हे सोल फूड आहे. सोलला तृप्त करणारं फूड आहे. बेसिक आहे. सो गाईज फायनली वी हॅव गॉट रेडी फॉर दशेरा इव्हनिंग. आम्ही चाललोय खाली मंदिरात. सोसायटीमध्ये जे स्थापना केली आहे देवीची, आम्ही तिकडे जरा पाय वगैरे पडून येतो. आय हॅव गॉट रेडी. आय एम वेअरिंग दिस लॉन्ग मरून कलर का गाऊन विथ दिस गुड नाईस ऑक्सिडाइज ज्वेलरी ॲज यू कॅन सी. आणि नील पण रेडी होते. बेबी येस.
And Ready, guys. he is wearing all white. And मला I white think च so we are आवडतं. complimenting each other. मला Doesn't ऍक्च्युली केव्हाही व्हाईट matter. मिळाला. आय एम ऑल टाइम फेवरेट फॉर अ व्हाईट. Yep. चला And दर्शन you घेऊया. look so good in especially white color. He looks good in all Thank you, colors, baby. but मला white मध्ये नील आवडतो, like white clothes. आणि बाकीची म्हणजे याचा अर्थ असा की बाकीचे कपडे घातले तर तुला आवडत नाही का मी बाकीचे मी कलर आता असं बोलले की सगळ्या कपड्यांमध्ये आवडतो, व्हाईट मध्ये जास्त आवडतो. ओ ओके आणि हे सगळे चॉईसेस माझेच आहेत. सो यू you can't deny that. मास्टर बिहाइंड दॅट. You can't deny चला आता that. लवकर आपण जाऊयात खालच्या देवीचं आपण छान छान पैकी त्याच्या दर्शन आधी घेऊयात. आपण तुम्हा सर्वांना आमच्या घरातले बाप्पांचे दर्शन करवतो आणि आपण एक छोटीशी आरती पण करून घेऊयात. म्हणजे आम्ही करतो, तुम्ही सगळे पण याच्यामध्ये Yes. पार्टिसिपेट करा आणि मग त्याच्यानंतर आम्ही खाली जाणार आहोत पाय पडायला. सो कमलो. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी चालिले दांगण वंदिने चरणम डोळ्यानं पाहिलं रूप तुझं प्रमेय अधिकम केशवम राम नारायणम कृष्णामुदरम वासुदेवम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे हरे राम 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 हरे हरे. फायनली वी हॅव रीच्ड होम आणि खूप छान फेस्टिवल झाला दसऱ्याचा. खूप साऱ्या आठवणी गॅदर केल्या. खाली जाऊन काही लोकांना आम्ही भेटलो अँड दॅट्स इट. आता मी जेवण करून घेते. तुम्हाला सर्वांना जर हा ब्लॉग आवडला असेल देन प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल for more such vlogs and more such fun content. So yes, thank you so much. Like, comment and please do share. Love you all. Bye.